सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरू आणि माईंना वंदन करतो. इथे जमलेले सर्व श्रोतेगण, नामधारक, कराडवासी आणि वेस्टर्न महाराष्ट्र, मुंबई सर्वकडून आलेले आमच्या सर्व नामधारकांना माझा नमस्कार. आत्ताच आपण विश्व प्रार्थना महाजपयज्ञ साकार केला. इतका तो सुंदर झाला की सद्गुरू पण इथे येऊन थांबले होते. आणि कौतुकाने कराड शाखेकडे आणि इतर वेस्टर्न महाराष्ट्र शाखा आणि जीवन विद्या मिशनच्या सर्व शाखांतले लोक, सर्व कार्यकर्ते, मुंबईचे कार्यकर्ते, सर्व कार्यकर्ते इथे जे झटत आहेत, त्यांनी हा जो महाजपयज्ञ केला तो खरंच कौतुकास्पद आहे. आणि कराडसारख्या छोट्या शहरामध्ये एवढा प्रचंड जनसमुदाय बघून सद्गुरूंना पण खूप आनंद झाला असणार, जसा मला झालाय. ही तुफान गर्दी सद्गुरूंच्या जन्मशताब्दी निमित्त कराडमध्ये सगळी जमलेली आहे. त्यांना खरोखर आज आपण काहीतरी देणं लागतो, आणि ते देणं म्हणजे आनंदाचे देणं लागतं. असो, सर्वांचं मी खूप कौतुक करतो. आणि आता मी माझ्या प्रवचनाला सुरुवात करतो. एक माणूस जॉगिंग करायला गेला होता. सकाळी जॉगिंग करता करता त्याला आपल्या पुढे एक माणूस दिसला. त्याचा स्पीड त्याला थोडासा कमी वाटला आणि याला वाटलं आता आपण त्याला गाठू शकतो. उगीच काय संबंध काय नाही, पण उगीच वाटलं आपण त्याला गाठूया आणि पुढे जाऊया. म्हणून त्यांनी जरा आपला स्पीड वाढवला जॉगिंगचा आणि हळूहळू तो त्याच्या जवळ पोचला आणि त्याला गाठून तो पुढे निघून गेला. काय आनंद, काय संबंध काय नव्हता, त्याला हरवून काय मिळणार नव्हतं त्याला, पण त्याला एक आनंद झाला की आपण त्याला मागे टाकलं. या सगळ्या गडबडीमध्ये त्याचा घरचा रस्ता तो चुकला आणि पुढे निघून गेला. मग त्याला कळलं की आपण चुकलो आहोत, म्हणून तो परत आला आणि आपल्या घरी गेला. तुम्ही म्हणा या गोष्टीमध्ये काय मोठं सांगितलं. आपलं जीवन असंच चाललेलं आहे. आपलं जीवन हे असंच चाललेलं आहे. लोकांशी कॉम्पिटिशन करत राहायचं उगीच, आणि कंपॅरिझन करत राहायचं. तुलना आणि कॉम्पिटिशन, स्पर्धा, या दोन गोष्टी करता 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 आपण आनंद कधी हरवून बसतो हे आपल्याला कळतच नाही. वी मिस द बस. कुठली आनंदाची बस आपण मिस करतो आणि आपण जीवन पुढे पुढे जातं. इथे तरी त्याला मागे यायला चान्स होता, आपण सरळ तिकडून वरती जातो. म्हणून कंपॅरिझन, कॉम्पिटिशन, सतत आणखीन काय काय पाहिजे, यात हाव आणि धाव, याच्यामध्ये माणूस कम्प्लिटली आपल्याला काहीतरी आनंद पाहिजे आहे याबद्दल विसरून जातो. आणि शेवटी मरणाला जेव्हा टेकतो तेव्हा त्याला वाटतं अरे आपण काहीच केलं नाही. नको तेवढे पैसे कमवले, नको तेवढी माणसं गमावली,
नको तेवढी माणसांना दुखावलं आणि शेवटी काय मिळवलं हा एक मोठा प्रश्न, महाप्रश्न अंतिम क्षणी प्रत्येकाला जाणवतो. तो जाणवू नये, कुठलंच रिग्रेट आपल्या आयुष्यामध्ये असू नये म्हणून सद्गुरूंनी जीवन विद्या निर्माण केलेली आहे. जीवन विद्या म्हणजे काय? जीवन जगण्याची कला. सर्व कला शिकतो आपण, पण जीवन जगण्याची कला आपण शिकत नाही याची गरजच वाटत नाही आपल्याला, कोणालाच गरज वाटत नाही. पण एवढ्या समुदायाला वाटली म्हणून या सर्वांना मी नमस्कार करतो. आता काय होतं माहितीये, आपण जीवन जेव्हा जगतो तेव्हा आपण एकटे जगू शकत नाही. हा विषय मी बऱ्याच ठिकाणी मांडलाय, पण खूप महत्वाचा विषय की आपण एकटे जगू शकत नाही. आपल्याला सर्वांची गरज असते, आपल्याला फॅमिलीची गरज असते, आपल्याला समाजाची गरज असते, आपल्याला राष्ट्राची गरज असते आणि आपल्याला विश्वाची गरज असते. सर्वांमुळे आपण जगतो हे लक्षात ठेवायचं. नुसतं जगतो, पुढल्या गोष्टी सोडून द्या. सर्व काही करतो आपण या सर्वांमुळे करत असतो आपण. हल्लीच मी वॅक्सिन वॉर असा एक पिक्चर आलाय नेटफ्लिक्सवर. त्याच्यामध्ये कळलं आपल्याला की करोनामध्ये जी लस निर्माण झाली याच्यासाठी हजारो लाखो सायंटिस्ट आणि बाकीचे वर्कर्स संपूर्ण जगभर काम करत होते. आता जगाचा सोडा, आपल्या भारतामध्ये आपला जीव पणाला लावून हे सगळे सायंटिस्ट काम करत होते एका लसीसाठी. म्हणजेच लसीसाठी नाही, आपला जीव वाचवण्यासाठी. लक्षात ठेवा. म्हणून आपला जीव वाचवण्यासाठी हजारो सायंटिस्ट आणि त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले होते. याच्यावर तुम्हाला कळून चुकेल की आपल्याला जिवंत जगण्यासाठी सर्वांची गरज असते, सर्वांची. त्यामुळे समाजाचं ऋण आपल्यावर असतं. याला शब्द सद्गुरू वापरतात, समाजाचं ऋण, देशाचं ऋण, विश्वाचं ऋण आणि त्या परमेश्वराचं ऋण आपल्यावर आहे. म्हणूनच मगाशी मी म्हटलं, आपण नुसते एवढ्या लोकांना देणं लागत नाही, संपूर्ण समाजाला, संपूर्ण राष्ट्राला आणि संपूर्ण विश्वाला देणं लागतं. मी विश्व म्हणतोय, संपूर्ण विश्वाला आपण देणं लागतो. मग ते काय द्यायचा हा महत्वाचा प्रश्न आहे. देणं लागतो, मग देणं हे ऋण कसं फिटवायचं, हे देणं कसं द्यायचं हे सद्गुरू आपल्याला शिकवतात. सद्गुरू म्हणतात काय की आपण सतत समाजाला काय देत असतो, आपण सतत समाजाला दुःखाचं वाटप करत असतो. काय करतो? दुःखाचं वाटप. सद्गुरूंनी मस्त त्याच्यावर हे दिलेले आहे दृष्टी या ग्रंथामध्ये. दुःखाचं वाटप, सतत दुःखाचं वाटप आपण करत असतो. तुम्ही म्हणा काय म्हणता तुम्ही, जरा विचार करून बघा. आपण सतत दुसऱ्यांना दुःख द्यायचा प्रयत्न करतो, आनंद द्यायचा प्रयत्न कधीच करत नाही. आपण कधीच करत नाही. दुःख कसं देतो आपण? लोकांना सतत आपण निरनिराळ्या मार्गाने दुःख देत असतो. कोणाचा भेदभाव, कोणाचा आपण मत्सर करतो, कोणाला टोमणे मारतो, कोणाच्या दुःखाच्या नसीवर बोट ठेवतो. आपल्या कर्माने तर आपण कितीतरी लोकांना दुःख देतच असतो. याला कारण का? मी आणि माझं, मी सुखी व्हायला पाहिजे,
मला आनंद मिळाला पाहिजे याच्यासाठी मी वाटेल ते करेन, वाटेल तेवढं लोकांना मी त्रास देऊ शकतो, लोकांना दुःख देऊ शकतो, मला सुखी व्हायला होता आला पाहिजे. आता इथे मजा अशी झाली आहे, मला सुखी व्हावाचं म्हणतो तो, पण सुख म्हणजे काय त्याला माहित नसतं, सुख हे मिळवायचं कसं हेही माहित नसतं, आणि तो सतत जीवनभर आयुष्यभर एकच म्हणत असतो की मी सुखी होणार, मला सुखी व्हायचंय, आणि त्यासाठी तो इतरांना दुःखी करत असतो. म्हणून दुःखाचं वाटप आपलं प्रत्येक क्षणाला चालू असतं. आपण लोकांशी कॉम्पिटिशन करतो, म्हणजे काय करतो, लोकांची काठी कापतो. जर आपली काठी मोठी करायची असेल तर सगळ्यात सोपा उपाय दुसऱ्यांची काठी कापणं. दुसऱ्यांची काठी कापली की आपली काठी मोठी झाली. कॉर्पोरेटमध्ये, कंपनीमध्ये, कुठेही जा, एकमेकांचे पाय खेचत खेचत पुढे जायचा प्रयत्न करतात, एकमेकांच्या डोक्यावर पाय ठेवत पुढे जायचा प्रयत्न करतात, दुसऱ्याला कसं खाली पाडता येईल याच्या मागे लोक असतात. म्हणूनच सद्गुरू म्हणतात की दुःखाचं वाटप सतत चालू असतं, दुःखाचं वाटप सतत चालू असतं. मग करायचं काय? सद्गुरू म्हणतात की आनंदाचं वाटप कर, आनंदाचं वाटप कर. तोच एक मार्ग आहे आनंदी होण्याचा, सुखी होण्याचा एकच मार्ग आहे की ज्यांनी आनंदाचं वाटप केलं तो खऱ्या अर्थाने सुखी झाला. आता प्रश्न निर्माण होतो, जे आमच्याकडे नाहीच आहे, जे आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे, ते लोकांना मी कुठून देऊ, कुठून देऊ, हा मोठा प्रश्न आहे, हा गहन प्रश्न आहे. सद्गुरू म्हणतात जीवन विद्येने सगळे प्रश्न सहज सोडवलेले, सहज सोडवलेले. आनंदाचं वाटप सद्गुरू का करायला सांगतात? सद्गुरू म्हणतात जे आहे तुझ्याकडे तेच तुला द्यायचंय. बघा मी पुन्हा सांगतो, जे तुझ्याकडे आहे तेच तर तुला वाटायचंय. मग सगळे म्हणतात आमच्याकडे कुठे आनंद आहे, आम्ही तर दुःखीच आहोत, आयुष्यभर आम्ही दुःखी, सुख आमच्या जवळ पण येत नाहीये. आणि तुम्ही म्हणता तुम्ही सुखी आहात, तुम्ही आनंदित दुसऱ्यांना करायला पाहिजे. सद्गुरूंनी एक महत्वाचा सिद्धांत मांडला. सद्गुरू म्हणतात की तुम्हीच आनंद स्वरूप आहात. बघा सद्गुरू म्हणतात तुम्हीच आनंद स्वरूप आहात. म्हणजे काय? शब्द मोठे मोठे वापरत नाही. आनंद स्वरूप म्हणजे तुम्ही आनंदीच आहात. तुम्ही म्हणणं काय वेळ लागला की याला वाटण्याची शक्यता आहे. एकीकडे आम्ही म्हणतो आम्ही दुःखी आहोत आणि सद्गुरू म्हणतात तुम्ही आनंदी आहात. याचा मेळ कसा बसवायचा मोठा प्रश्न आहे. सद्गुरू म्हणतात की पैशाने आपल्याला सुख मिळणार आहे या गैरसमजामुळे आपण आयुष्यभर पैशाच्या मागे लागलेलो आहोत. पैसा, कीर्ती, सत्ता याच्या मागे लागून आपण पैसे कमवण्याचा, सत्ता मिळवण्याचा, कीर्ती मिळवण्याचा प्रयत्न करतोय. आणि सद्गुरू म्हणतात याच्यामुळेच तू दुःखी होतोय. हे जे काही तू मिळवतोय आनंदासाठी, याने तुला आनंद कधीच मिळणार नाही, कधीच मिळणार नाही. मिळेल तो फक्त पैसा, सुख सोयी आणि जीवन जगण्याला जे लागतं ते मिळेल. त्याची आवश्यकता पण आहे. पैसा नसेल तर तुम्ही एक पाऊल पण पुढे टाकू शकत नाही. एवढा मोठा उत्सव करण्यासाठी पैसा लागतोच, पैशाशिवाय काही होत नाही.
पैसा हा पाहिजेच. पैशानी तुम्ही सगळ्या सोयी मिळवू शकतात. त्याला सद्गुरु सुख सोयी म्हणतात. या सगळ्या सुख सोयी, गाडी बंगला हे ते सगळं तुम्हाला पैशाने मिळू शकतं. पण सद्गुरु म्हणतात हे सगळं पाहिजेच. पैसे मिळवाच, सगळं काही मिळवा, पण एक लक्षात ठेवा की त्याने तुम्हाला सुख किंवा आनंद मिळणार नाही. परत सांगतो, पैशानी सुख सोयी होतील, पण आनंद आणि सुख तुमच्या वाट्याला येणार नाही. आणि जो काही येईल तो तात्पुरता आनंद असेल. तात्पुरता. तात्पुरताचा अर्थ काय? मिळाल्यानंतर थोडा वेळ बरं वाटेल आणि पुन्हा तुम्ही दुःखी व्हाल. पुन्हा तुम्ही कंपॅरिझन मोड मध्ये निघून जाल. पुन्हा तुम्ही नीड मोड मध्ये निघून जाल. आणखीन पाहिजे, तुलना, स्पर्धा, याच्यामध्ये पुन्हा तुम्ही रंगून जाल आणि दुःखाने बेजार व्हाल. म्हणून एक गोष्ट डोक्यात क्लिअर पाहिजे, पैसा हा सुखसोयीसाठी पाहिजे. जीवन जगण्यासाठी, पोट भरण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी, आरोग्यासाठी पैसा पाहिजेच. अन्न वस्त्र निवारासाठी पैसा पाहिजेच. पण पैशाने सुख आणि आनंद कधीच मिळणार नाही, लक्षात ठेवायचं. मग आपल्याला दोन्ही पाहिजे. सद्गुरू म्हणतात आनंद पण पाहिजे, सुख पण पाहिजे आणि सुख सोयी पण पाहिजे. पैसा पण पाहिजे, सगळं पाहिजे. मग पुन्हा आलंच, पैना घट्ट धरून ठेवा. पैसा पण मिळेल आणि आनंद पण मिळेल, सुख पण मिळेल, दोन्ही मिळेल. सद्गुरू जे सांगतात त्यांनी तुम्हाला कुठेही काहीही कमी होणार नाही. लिहून देऊ गॅरंटी. उलट सर्व काही मिळवण्याचं सामर्थ्य हे जीवनविद्येच्या ज्ञानात आहे. सगळं काही आणि सहज मिळण्याचं सामर्थ्य. बघा फरक आहे. आज आपण जो आनंद आपण जो मिळवतोय, पैसा मिळवतोय, ऐश्वर मिळवतोय, हे सगळं मिळताना आपल्याला त्रास होतोय, स्ट्रेस होतोय, संघर्ष करतोय आपण. हे सगळं करून जे काही मिळतं ते मिळाल्यानंतर वाटतं हे ते नव्हेच, हे ते नव्हेच. चालला पुढे पुन्हा नवीन काही मिळवायला. कितीही मिळू दे तुम्हाला पैसा, कितीही कीर्ती मिळू दे, सुख आणि आनंद मिळणार नाही त्याने. मग पैसा कमवाच, सत्ता कमवाच, सगळं काही कमवा, पण ती कमवण्याची पद्धत आणि मिळाल्यानंतर ती वापरण्याची पद्धत कशी असावे हे जीवनविद्या शिकवते. कशी असावी आणि तसं जर तुम्ही केलं तर आनंद तुमच्याकडे भरभरून वाईल, पैसा ऐश्वर भरभरून येईल. सगळं काही येण्याची ताकद सद्गुरूंच्या ज्ञानामध्ये आहे. पण थोडस पटणं, थोडस रुसणं कठीण वाटत. पण जरा तुम्ही ऐकून घेतलं तर तुम्हाला कळेल. सद्गुरू काय म्हणतात की तू आनंद स्वरूपच आहेस, म्हणजे तू आनंदीच आहेस. बघा, तू तुला दुःखी करतो ही गोष्ट वेगळी. तू आहेच आनंदीच, पण तू तुला दुःखी करतो. आता बघा, सगळं चांगलं चाललेलं असतं आपल्याकडे, आपली मुलं चांगली शिकतायत, सगळं चांगलं झालेलं असतं, पण आपल्याला हे सुख कुठेतरी कुचकुचतं. मग आपण आणखीन काय ते मिळवायच्या मागे जातो. मग कर्ज काढतो, कर्ज वाढवतो, व्याप वाढवतो आणि मग काय करतो, त्रासात सापडतो. म्हणून सद्गुरू काय म्हणतात की सुखासाठी, आनंदासाठी कुठेही जायची गरज नाही. आहे तिथेच, आहे तिथेच तुझ्याकडे आनंद पण आहे, सुख पण आहे.
आणि हा आनंद तुझ्याचकडे आहे, तू स्वतः आनंदीच आहे. ते सद्गुरू थोडक्यात तुम्हाला समजावून सांगतात, जास्त वेळ नाही आपल्याकडे. सद्गुरू म्हणतात, जो आपल्याकडे ही जी चैतन्य शक्ती नांदते आहे, नीट ऐका, ही चैतन्य शक्ती म्हणजे हे चैतन्य, हे जे आपल्याकडे नांदत आहे जीव रूपामध्ये, जाणीव रूपामध्ये, हे जे नांदत आहे ना, ह्याच्या ठिकाणी आनंदच आहे. आणि ही चैतन्य शक्ती आपल्या अंगाअंगातनं, आपल्या रोमारोमातून, आपल्या सगळ्या कर्मेंद्रियामधनं, ज्ञानेंद्रियामधनं, संपूर्ण ऑर्गन्स मधनं आनंद प्रसारित करते, आनंदाचं प्रक्षेपण करते, आनंदाचं प्रगटीकरण चालू आहे. म्हणजे हा आनंद हा आपल्याच ठिकाणी आहे आणि तो आपल्याकडे जाणीव रूपाने नांदतोय. आपण जे काही जाणतोय, आता मी बघितलंय, तुम्हाला जाणलं, किती लोक आहेत, कसे आहेत, हे सगळं जाणणं आहे ना, हे चैतन्य शक्तीच्या कॉन्शियसनेसमुळे होत आहे. त्यांच्याकडे असलेली जाणीव त्याच्यामुळे होत आहे आणि या जाणीवेकडेच आनंद आहे. म्हणून आपण जे जे काही अंगातनं करतोय, आपल्या इंद्रियामधनं, आपल्या शरीराच्या माध्यमातून आपण जे जे काही करतोय, त्याच्यातनं आपण आनंदाचंच वाटप करतोय, आनंदाचंच प्रक्षेपण करतोय, आनंद सगळीकडनं स्फुरतोय. मी एकच उदाहरण देऊन सांगतो. आपलं जे जीवन सगळं चांगलं चाललं असतं ना, तर काही वाटत नाही. आता मला येताना इथे जरा कस आला पाठीमध्ये, बघा मी मस्त होतो, पाठीमागे जरा कस आला, आता संपूर्ण काय म्हणतो तो आनंदच निघून गेला. सतत तिथेच माझं लक्ष, दुखतंय दुखतंय दुखतंय. पण इतका वेळ दुखत नव्हतं तेव्हा मी बघितलं पण नव्हतं, माझ्या इंद्रियाकडे बघितलं नाही, ते कशातच बघितलं नाही. पण जेव्हा दुखायला लागलं तेव्हा मला जाणवलं की जेव्हा ते होतं चांगलं तेव्हा मी खरं आनंदीच होतो. मी पूर्णपणे, आपण आनंदीच असतो नेहमी जेव्हा आपलं आरोग्य चांगलं असतं, आपल्याकडे अन्न वस्त्र निवारासाठी भरपूर पैसे असतात, तेव्हा आपण खरे म्हणजे आनंदात असतो. हा आनंद उपभोगायचा असतो, उपभोगायचा असतो, हा शब्द सद्गुरूंचा आहे. उपभोग, उपभोग म्हणजे काय? उप म्हणजे जवळ, हे आपल्या जवळ आहे त्याचा भोग घ्यायचा आहे. फक्त कुठेही शोधायला जायचं नाही, कुठेही काही करायचं नाही. नोकरी बिकरी तुम्ही पैशासाठी करा, सगळ्या गोष्टीसाठी करा, पण आनंदासाठी कुठे जायची गरज नाही. मग आनंद आहेच, जवळच आहे. तो आपल्या डोळ्यातून, आपल्या कर्मेंद्रियातनं, आपल्या स्पर्शातून, आपल्या वास घेण्याच्या याच्यातनं, स्पर्शातून आणि चवीतनं सगळीकडे आपण आनंद लुटतोय. हे जेव्हा जमत नाही ना, तेव्हा कळतं की हा आनंद होता. कोरोनामध्ये ज्यांची चव निघून गेली होती, काही लोकांची चव निघून गेली होती आणि त्याला चवच लागत नव्हते. तुम्ही नुसता विचार करून बघा की तुम्हाला चव गेली तुमची, तर तुम्ही काय जेवणार, काय मजा करणार. किती जेवण पच्चम पक्वान्न टाकलं तरी तुम्हाला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. काय खातो तेच कळणार नाही, काय खातो तेच कळणार नाही. लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याकडे चव आहे, आपल्याकडे सगळं शरीर आहे, आपण किती आनंदी आहोत कल्पना करा फक्त. ते म्हणा याचा उपयोग काय? समजलं, पटलं, तर पुढे काय करायचं? मग सद्गुरू काय म्हणतात, जे आहे ते तू वाटायला शिक. दुःखाचं वाटप करण्यामध्ये एक्सपर्ट आहेस ना, आता जरा आनंदाचं वाटप करण्यामध्ये एक्सपर्ट हो. आता आनंदाचं वाटप करायचं म्हणजे काय? पैसे घेऊन फिरायचे, असतील तर द्या, नसतील तर जे आहे ते द्या. आहे ते म्हणजे काय? तुम्ही लोकांना मान दिला तरी तुम्ही आनंद दिला, लोकांचं कौतुक केलं तरी तुम्ही लोकांना आनंद दिला, लोकांचं भान घेतलं
लोकांना तुम्ही अटेन्शन दिलं, भान घेतलं, तरी तुम्ही लोकांना आनंद देता. एक साधं हास्य ते पण लोकांना आनंद देऊन जातो. किती गोष्टी करता येतात. कृतज्ञ राहिलो तरी सुद्धा तुम्ही लोकांना आनंद देता. बघा, मग त्यासाठी कोणी काही केलं आणि तुम्ही जर लोकांना थँक्यू मनापासून म्हटलं, लोकांना आनंद होतो. लोकांचं नुसतं भान घेतलं तरी लोक खुश होतात. लोकांचं भान घेतलं तर कुठेही तुम्ही समारंभामध्ये जा, बघा, तुमचं जर त्या होस्टनी तुमच्याकडे लक्ष दिलं नाही, तुमचं भान घेतलं नाही, तर आपल्याला राग येतो ना. पण त्याने एक नजर टाकली आणि शांतपणे बघितलं तरी तुम्हाला बरं वाटतं. विठ्ठल 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 विठ्ठल. सद्गुरू असे यायचे ना मधून कुठल्या समारंभाला, कुठेही. सद्गुरूंची एक नजर मिळण्यासाठी सगळेजण धडपडायचे. एक नजर मिळाल्यानंतर जो आनंद व्हायचा तो काही वेगळाच होता. म्हणजे सद्गुरूंची नजर नाही, आपली पण नजर. आपण आपल्या लोकांना जर आपण अटेन्शन दिलं, त्यांचं भान घेतलं, तर त्यांना खरंच आनंद होतो. आपल्या कर्माने पण आपण आनंद देऊ शकतो, आपल्या कामाने आपण आनंद देऊ शकतो. आता हा एवढा उत्सव सुंदर रीतीने केलाय, प्रत्येक गोष्ट कशी सुंदर केलेली आहे, त्याने तुम्हाला आनंद मिळाला की नाही? हा आनंद देण्याच्या गोष्टी आहे. आमचे सर्व कार्यकर्ते खपत होते 4-4, 5-5 दिवस, त्याच्याही अगोदरपासून खपत होते. आणि तेव्हा हा जेव्हा समुदाय, जनसमुदाय बघतायत, तेव्हा जो आनंद होतो तो काय वेगळाच असतो. म्हणून आनंद आपल्या कामातून, आपल्या कर्मातून, आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या विचारातून, आपल्या चिंतनातून आपण देऊ शकतो. हे लक्षात ठेवायचं. कसंही देऊ शकतो आपण. फक्त आपल्याला हे माहीत पाहिजे की आपल्याला आनंदाचं वाटप करायचंय. आणि का करायचं? जे आहे ते द्यायचंय, जे नाही ते तुम्ही कुठून काढणार? तुमच्याकडे जर पैसा नाही तर कुठून आणणार? पण आनंद प्रत्येकाकडे आहे, इकडे बसलेल्या प्रत्येकाकडे आनंद आहे. आणि तो जेवढा देत जाशील तेवढा त्या आनंदाचा उपभोग आपल्याला मिळायला लागेल. उपभोग म्हणजे जो आनंद आपल्याचकडे आहे तो आपल्याला जाणवायला लागेल, त्या आनंदाचा आपल्याला भोग मिळायला लागेल. मग काय करायचं असतं? साधी गोष्ट सगळं जायचं, तू आनंद वाटायला शिक. कुठल्याही पद्धतीने कसंही तू जर आनंदाचं वाटप केलं तर तोच आनंद बुमरँग होऊन तुझ्याकडे मल्टिप्लाय अँड मॅग्निफाय होऊन अनंत पटीने तो तुझ्याकडे येईल आणि तू आनंद लुटशील. सद्गुरू लुटशील शब्द वापरतात, नुसतं आनंद होईल म्हणत नाही. प्रत्येक शब्दामध्ये अर्थ आहे. आनंद होईल म्हणजे आनंद लुटशील, याच्यामध्ये वेगळा शब्द आहे हा. म्हणून जेवढा आनंद देशील त्याच्या अगणित मल्टिप्लाय होऊन तो तुझ्याकडे येईल आणि तुला आनंद वाटता वाटता आनंदाची तू लयलूट करशील. करून बघा, करून बघा. केल्याशिवाय कुठलं नाही. केल्याने होता आहे रे, आधी केले ती पाहिजे. करून बघा. जीवनविद्या काय म्हणते? दिल्याने होता आहे रे, दिल्याने येत आहे रे. केल्याने होत आहे रे, दिल्याने येत आहे रे, आधी दिल्याची पाहिजे. आधी अशा त्याला महत्व आहे. आपण दुसरा आनंद देण्याची वाट बघतो, आपण कोणाला देणार नाही. टिक्कूपणा. एवढा भरभरून आनंद आहे, नुसतं दे ना, कमी होणार नाही, वाढत जाईल. जेवढा देशील तेवढा घेशील, एवढा तू आनंदामध्ये आनंदाचा लयलूट तुझ्याकडे होईल.
म्हणून हा आनंद कसा देता येईल प्रत्येक क्षणाला याचा विचार पाहिजे. आपण प्रत्येक क्षणाला कसं लोकांना खाली पाडता येईल, लोकांचा कसा अपमान करता येईल याचा विचार चालू असतो. लोकांचा द्वेष, मत्सर, राग हा सतत आपल्या डोक्यात चालू असतो. त्याच्याऐवजी एकच गोष्ट करायची, सतत एकच विचार करा की मी कसं लोकांना सुख देऊ, मी कसं लोकांना आनंद देऊ. हे करून बघा. आजपासून नवीन वर्ष आहे. सद्गुरू म्हणतात या नवीन वर्षाचा संकल्प करा. काय संकल्प करा? प्रत्येक क्षण मी आनंदाचं वाटप करेन. प्रत्येक क्षण. आणि प्रत्येक क्षणाला जर आनंद वाटला तर प्रत्येक क्षण हा आपल्यासाठी सण होईल. सणाची वाट बघत बसायची गरज नाही आपल्याला. प्रत्येक क्षण हा सण होऊन जाईल. लक्षात ठेव. म्हणून लोकांना प्रेम द्यायला शिका. प्रेम पण महत्वाचं असतं. लोकांना प्रेम देता आला पाहिजे. एक गोष्ट मध्ये वाचली होती. एक म्हातारा गृहस्थ, त्यांनी डॉक्टरला विचारलं की मला जरा लवकर अपॉइंटमेंट मिळेल का सकाळी. डॉक्टर फॅमिली डॉक्टर होता. तो मला कशासाठी? तो मला ना मला बायकोला हॉस्पिटलमध्ये भेटायला जायचंय, तिच्याबरोबर ब्रेकफास्ट घ्यायचंय. तर डॉक्टरनी त्याला अपॉइंटमेंट दिली. सगळं झाल्यानंतर डॉक्टरनी त्याला विचारलं, अरे मला माझ्या माहितीप्रमाणे तुझ्या बायकोला अल्झायमरचा रोग झालेला आहे, म्हणजे तिला तू तिथे गेला काय, तिच्यावर ब्रेकफास्ट घेतलास काय, तिला काहीही कळणार नाही, तरी तुझा आटापिटा का. त्या म्हाताऱ्या माणसाने जे उत्तर दिलं ते आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे. त्यांनी काय सांगितलं, तिला कळत नसेल पण मला कळतंय की मी तिला आनंद देण्यासाठी इथे येतोय. माझं तिच्यावर प्रेम आहे, ती माझी बायको आहे, मला कळतंय, तिला कळो न कळो. याला म्हणतात अनकंडिशनल प्रेम. कुठलाही त्याच्या मागे स्वार्थ नाही, कुठली अपेक्षा नाही. त्याला म्हणतात निस्वार्थी प्रेम. म्हणून आपला आनंद देण्याची पद्धत अशीच पाहिजे, निरपेक्षपणे, निस्वार्थीपणे. कुठलाही अपेक्षा नको, कुठलीही अपेक्षा ठेवू नका. आपण दिल्याने कोणतरी आपल्याला महत्व देईल, आपल्याकडे बघेल. देण्याची क्रिया फक्त करत राहा. जेवढं तुम्ही निस्वार्थीपणे द्याल तेवढं त्या देण्याची किंमत वाढत जाईल, तेवढा तुमचा आनंद वाढत जाईल, तेवढं तुमचं ऐश्वर वाढेल, सगळं काही वाढेल. आहे तो दिल्याने कमी होत नाही, आहे तो दिल्याने वाढतो. हे लक्षात ठेवायचं. वाढतो. सगळ्याच गोष्टी अशाच आहे. ज्ञान आहे ते दिलं लोकांना तर तुमचं ज्ञान वाढतं. सगळं काही असंच आहे. पैसा पण लोकांना मदतीला तुम्ही दिला तर पैसा तुमचा वाढत जाईल. तुमची देण्याची क्षमता ही वाढत जाते, देण्यानीच वाढते. देण्याची क्षमता म्हणतो ना आपण, देण्याची क्षमता. ज्यांच्याकडे कोट्यानी पैसे येतो, लाखो रुपये लोकांना देऊ शकतो, त्याची क्षमता असते. म्हणून देण्याची क्षमता देण्यानीच वाढते. हे लक्षात ठेवा. देण्याची क्षमता देण्यानीच वाढते. म्हणून मी काय म्हणतो, देण्यानी तुमच्याकडे भरपूर येतं. आणि कसं येतं? सहज. सहज. सहज शब्द सद्गुरूंना खूप आवडायचा. कारण सहजता हे जीवनविद्येचं प्राण आहे. लक्षात ठेवा. जीवनविद्येचं कौशल्य, जीवनविद्येचं वर्म आणि मर्म कशात आहे? सहजतेमध्ये. जे काही सांगतात करायला ते पण सहज आहे, जे काही मिळणार आहे ते पण सहज आहे. लक्षात ठेवायचं. सहजता हा सद्गुरूंच्या जीवनविद्येचं रहस्य आहे. लक्षात ठेवायचं. म्हणून द्यायचं काम करा. तुमच्या कामातून, तुमच्या आवडीतून, तुम्हाला जे काही आवड आहे त्याचं देत चला. तुमच्या ज्ञानातून, तुमच्या पैशातून, सगळ्यात तुम्हाला जे काही देता येईल ते द्यायचं काम करा. तेच काम करा आणि काय करू नका.
बाकी तुमचं नेहमीच अभ्यास करायचा लहान मुलांनी तो केलाच पाहिजे, काम चांगलं केलंच पाहिजे, लव वर्क ते केलंच पाहिजे. आणि सद्गुरूंनी अजून एक गोष्ट सांगितली की सहज कोणालाही अज्ञानी असू दे, ज्याच्याकडे ज्ञान नाही, ज्याच्याकडे पैसा नाही, त्याचे काही नाही, तो करू शकतो. तो म्हणजे चिंतन. सर्वांबद्दल शुभचिंतन करता कोणालाही करता येते. त्याच्या अगोदर एक लहानशी गोष्ट सांगतो. एक भिकारी असतो, तो भिकारी रेल्वेमध्ये जाऊन भीक मागत असतो. तर त्याला एकदा एक सुटापोटातला एक व्यापारी भेटतो. तो त्या व्यापाऱ्याला म्हणतो, मला भीक दे. चांगला सुटापोटात होता, कधी जास्त देईल वाटलं त्याला. त्याने सांगितलं, तू काय देणार मला? बोला, मी काय देणार, मी भिकारी आहे. विचार कर, तू दिल्याशिवाय मी देऊ शकत नाही तुला. पहिलं देशील तर तुला भरपूर मिळेल, पण तू देण्याचा जर विचार केला नाही तर तुला काही मिळणार नाही. आणि तो निघून जातो, काही पैसे देत नाही त्याला. पण भिकारी हुशार असतो, तो विचार करायला लागतो. हा म्हणतो त्याच्यामध्ये तथ्य आहे. मग आपण काय देऊ शकतो? विचार करता करता त्याला आजूबाजूला बाग दिसते, तिथे फुलं भरपूर दिसतात. तो एक एक फुल घेतो, आपल्याजवळ ठेवतो आणि प्रत्येकाला एक ते फुल देतो आणि भीक मागतो. लोक त्याला भीक द्यायला लागतात. असं करता करता तो पूर्वीचा व्यापारी पुन्हा त्याला भेटतो. तेव्हा तो त्याला फुल देतो आणि मग तो त्याला पैसे देतो आणि म्हणतो, आता तू भिकारी नाही, तू आता व्यापारी झालाय. व्यापारी, तू दिलंस आणि मग मिळवलंयस. व्यापार म्हणजे काय? देणं घेणं. तू दिलंस आणि मग मिळवलंयस. आता तो खऱ्या अर्थाने व्यापारी झाला आणि तो निघून गेला. भिकाऱ्यांनी पुन्हा विचार सुरू केला, व्यापारी व्हायला पाहिजे आपण. आणि या फुलाच्या उद्योगधंद्यातनं त्याने फुलाचा व्यापार सुरू केला. आणि म्हणता म्हणता तो तिथे यायचाच बंद झाला ट्रेनमध्ये. एक दिवस तो सुटापुटामध्ये 2 माणसं आली सुटापुटामध्ये. एकाने त्या सुटापुटात दुसऱ्या व्यापाऱ्याला विचारलं, तुम्ही मला ओळखलं का? बोला, नाही ओळखलं. तो बोलला, ही आपली 3री भेट आहे. पहिल्या भेटीमध्ये तुम्ही मला सांगितलं की दिल्याशिवाय काही मिळत नाही, ते मी डोक्यात घेतलं. दुसऱ्या भेटीत तुम्ही सांगितलं दिलं की मिळतं, यालाच व्यापार म्हणतात. तू व्यापारी व्हायला झालाय, भिकारी राहिला नाही. तेव्हा मी ते मनावर घेतलं आणि मी फुलांचा व्यापार केला आणि आज माझा व्यापार संपूर्ण आजूबाजूच्या क्षेत्रात चालू आहे. सांगायचा मतलब काय? आपण व्यापारी व्हायला पाहिजे. सद्गुरू त्याच्याही पुढे जाऊन शकतात. व्यापारामध्ये तुझा व्यवहार असतो, तो व्यवहारीपणा नको आपल्याला. देणं घेण्याचा विचारच नाही करायचा, देण्याचाच फक्त विचार करायचा. म्हणून तू व्यापारीपेक्षा सहकारी हो. सर्वांना सहकार्य करत राहा, सर्वांचं शुभचिंतन करत राहा. असं जर तू केलंस तर तुझ्याकडे तू आनंद लुटत राहशील. म्हणून सर्वात सोपी सद्गुरूंनी सहज कोणालाही करता येण्यासारखी शुभचिंतन करायला सांगितलं. त्याच्यासाठी विश्व प्रार्थना निर्माण केली. विश्व प्रार्थना म्हणजे सद्गुरूंचं जीवन विद्येचं सार आहे. सद्गुरू म्हणतात, समाजाचं ऋण आपल्याला फेडायचंय, समाजाचा आपण देणं लागतोय, तर हे देणं कसं कर? शुभचिंतनातून कर. आनंदाचं देणं शुभचिंतनातनं कर, शुभ इच्छेमधनं कर, शुभ बोलण्यातनं कर, शुभ करण्यातनं कर. त्यासाठी आपल्या हातात शस्त्र दिलं, ते म्हणजे विश्व प्रार्थना. विश्व प्रार्थना म्हणजे सुंदर विचारांची, शुभ विचारांची, सर्वांच्या भल्याची अशी प्रार्थना आहे. 4च ओळी आहेत. या 4 ओळी तुमच्या आयुष्याला दिशा देऊन जातील. म्हणून सद्गुरू म्हणतात काय? विश्व प्रार्थना तू सतत म्हणत राहा, मनापासून म्हणत राहा. सर्वांचं भलं हा तुझ्या मनामध्ये सतत असू दे. जेवढं तुझ्या मनात ते असेल तेवढं तू जास्तीत जास्त तुझं चिंतन चांगलं होत जाईल.
म्हणून विश्व प्रार्थना म्हणजे काय आहे? विश्व प्रार्थना म्हणजे विचारांची खाण आहे, सुंदर विचारांची खाण आहे. आणि आज आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे? दुःखाचं वाटप करता करता आज विचारांचं प्रदूषण झालेलं आहे. आपल्याकडे हवेचं प्रदूषण, अन्नाचं प्रदूषण, औषधाचं प्रदूषण, ध्वनीचं प्रदूषण, असे बरेच प्रॉब्लेम आपल्यासाठी आहे, समस्या आहे. या सर्व समस्याचं कारण विचार आहे. मी आणि माझं या विचारातून ही सगळी प्रदूषण निर्माण झालेली आहे. मी आणि माझं या विचारातून सर्व प्रदूषण निर्माण झाले आहे. मला फायदा मिळाला पाहिजे, मी समाजाचं काय होतं विचार नाही. हवेचं प्रदूषण झालं तरी हरकत नाही, मला फायदा मिळाला पाहिजे. हा जो मी आणि माझं याच्यामुळे आज सगळं प्रदूषण निर्माण झालेली आहे. आणि आपल्या विचारांच्या गोष्टीला सद्गुरूंनी विचारांचं प्रदूषण म्हटलेलं आहे. हा कन्सेप्ट सद्गुरूंनी पहिला प्रथम मांडलेला आहे. या विचार प्रदूषणामधनं सगळी प्रदूषण निर्माण होत आहे. आणि विचार प्रदूषण म्हणजे काय? आपण सर्वजण जे विचार करतोय, सगळ्या विश्वामध्ये आपण जे विचार करतोय, हे विचार हवेमध्ये जात असतात. विचारांचं जग असतं एक. जसं आपल्याला इथे आकाराचं जग दिसतंय, संपूर्ण विश्व म्हणजे आकारांचं जग आहे. तसंच एक कॉस्मिक माइंड म्हणून आहे, युनिव्हर्सल माइंड म्हणून आहे. या युनिव्हर्सल माइंड मध्ये विचारांचे व्हायब्रेशन नांदतायत, जे आपल्याला दिसत नाही. पण आपण विचार केला नाही केला, या विचार जगतामध्ये ते व्हायब्रेशन उमटलेच म्हणून समजा. आणि हे विचारांचे व्हायब्रेशन सर्व जगातल्या लोकांकडून येत आहेत. आणि बहुतेक सर्व लोकांचे विचार हे वाईटच असतात, दूषितच असतात. आणि या दूषित विचाराने हे संपूर्ण विचारांचं जग आहे ना, ते भरलेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त जीवनविद्येचे लोक आहेत, ते विचारांचं प्रदूषण घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज आपण जी विश्व प्रार्थना महाजपयज्ञ जो केला आहे, त्याच्यातनं आपण विचार प्रदूषण कमी केलेलं आहे. आणि हा विचार प्रदूषण जेवढं कमी होईल, तेवढं प्रत्येक विश्वामध्ये शांती निर्माण होईल, विश्व शांती निर्माण होईल. म्हणून सद्गुरू म्हणतात, प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची आणि विश्व शांतीची व्हायला पाहिजे. प्रत्येक कृती. पण राष्ट्रहित जपताना स्वतःचं हित पण जप. सद्गुरू तुम्हाला असं वाऱ्यावर सोडत नाही. सद्गुरू म्हणतात, प्रत्येक कृती करशील ना तू, ती तुझ्या हिताची पण असली पाहिजे, समाजाच्या हिताची पण असली पाहिजे, राष्ट्राच्या पण हिताची असली पाहिजे. अशी प्रत्येक कृती कर. आणि करता येते. आपण जेव्हा जेव्हा कुठलंही कर्म करतो, तेव्हा आपल्याला चॉईसेस असतात, आपल्याला पर्याय असतात, की हे करू की ते करू. मग पर्याय कुठला निवडायचा हे तुझा अधिकार आहे, लक्षात ठेव. सद्गुरू जेव्हा म्हणतात, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तर सद्गुरू म्हणतात, तुझ्याकडे निवड करण्याची क्षमता पण आहे आणि निवड करण्याचा अधिकार पण आहे. मग तू अशी निवड कर कर्म करताना, की त्या निवडीतनं माझं तर हित आहेच, समाजाचं पण हित असलं पाहिजे, राष्ट्राचं पण हित असलं पाहिजे. असं जर तू विचार करून प्रत्येक कृती केलीस, तर काय होईल? तू राष्ट्रहित साधशील. आणि हे विचार हे जे जगामध्ये जातील, विचार जगामध्ये जातील, तिथे ते प्रदूषण कमी करत जाईल. जेवढं प्रदूषण कमी होत जाईल, तेवढं विचारांची क्रांती संपूर्ण जगामध्ये होईल. आणि सद्गुरूंना तेच अपेक्षित आहे. वैचारिक क्रांती सद्गुरूंना अपेक्षित आहे. आणि संपूर्ण जगामध्ये हे विचारांची क्रांती सद्गुरूंना घडवून आणायची. म्हणून विश्व प्रार्थना घरोघरी हा संकल्प आपण सुरू केलेला आहे. प्रत्येक घराघरामध्ये ही विश्व प्रार्थना आपल्याला पोचवायची आहे. फक्त कराडमध्ये नाही आहे, संपूर्ण विश्वात पोचवायची. प्रत्येक घरोघरी जेव्हा ती पोचेल, तेव्हा प्रत्येक घरामधली घरघर खरखर सगळी कमी होईल. आणि विश्व शांतीकडे आपलं
आपले जग हे विश्वशांतीकडे जाईल. म्हणून आपल्याला आनंदाचं देणं द्यायचंय. का द्यायचंय? कारण आपण समाजाचं ऋण फेडायचं, आपल्याला आपल्या देशाचं ऋण फेडायचं आहे. आपण देशाला काहीतरी देणं लागतो, समाजाला देणं लागतो, आपल्या फॅमिलीला देणं लागतो. सर्वांना देणं देण्यासाठी आपण आनंदाचे देणे सतत देत राहिलं पाहिजे. ह्यानी काय होईल? देता 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 तुझं जीवन भरत जाईल. तुझं जीवन भरत जाईल, इतरांचं जीवन भरत जाईल आणि सगळीकडे आनंदी आनंद होईल. आता याच्यामध्ये काय कठीण आहे? प्रत्येक कर्म करताना, काम करताना मनापासून काम कर, पाट्या टाकू नकोस. माझं काम समाजासाठी आहे, राष्ट्रासाठी आहे हे समजून कर. सोपं आहे. घरी फॅमिलीशी कसा वाग, आपल्या बायकोला कसा आनंद देता येईल, सतत प्रेम कसं करता येईल, हे खूप गरजेचं आहे. म्हणून सतत हा विचार डोक्यात ठेवायला पाहिजे, घोळवत राहायचा आपण हा विचार की मी कसा माझ्या बायकोला आनंद देईन, मी कशा माझ्या मुलांना आनंद देईन, मी माझ्या शेजाऱ्यांना कसा आनंद देईन. हा सतत विचार तुम्ही घोळवत ठेवा. आणि सद्गुरूंनी काय सांगितलंय की आपण सतत आनंद प्रक्षेपत करत असतो. ह्या आनंदाचा स्वाद घ्यायला शिका, ह्या आनंद जाणायला शिका की मी डोळ्यातून पाहतोय, परमेश्वराची कृपा आहे, पाहतोय म्हणून मला सगळं बघायला मिळतंय. किती आनंद आहे. काय पाहतोय नंतर, पाहायला मिळणं हाच आनंद आहे, चालायला मिळणं हाच आनंद आहे, स्पर्श समजणं आणि स्पर्श करता येणं हाच आनंद आहे. हा आनंद लुटत राहा, या आनंदाचा स्वाद घेत राहा आणि हा आनंद देत राहा. द्यायचा कसा? पाहणं हा आनंदाचा स्वाद घेणं आहे आणि पाहणं, प्रेमाने पाहणं हा आनंद देणं आहे. हाताने काम करू शकतो हे जाणणं हा आनंदाचा स्वाद घेणं आहे. आणि या हाताने लोकांना कसा आपण हात देऊ शकतो, लोकांचा हात आपण हातात कसा धरू शकतो आणि त्यांना पुढे कसा घेऊन जातो, हे जर तुम्ही केलं तर तुम्ही हाताने सुद्धा आनंद दिला. स्पर्शाने तुम्ही आनंदाचा स्वाद घ्यायचाय. स्पर्श ज्ञान होतंय, हा आनंदच आहे. आणि या स्पर्शाने आपण लोकांना कसा आनंद देऊ शकतो, लोकांना या स्पर्शाने आधार देऊ शकतो, लोकांना जवळ घेऊ शकतो, कठीण प्रसंगी सगळं काही करू शकतो. म्हणून आपल्या सगळ्या कर्मेंद्रियातनं, ज्ञानेंद्रियातनं आणि अंतरेंद्रियातनं आपण आनंद भोगतच असतो. आणि हा आनंद आपल्याला वाटायचा आहे. अंतरेंद्रियातनं वाटायचा आहे, कर्मेंद्रियातनं वाटायचं आहे आणि ज्ञानेंद्रियातनं पण वाटायचं आहे. आनंदाचं वाटप सतत करायचं आपल्याला. आणि हे वाटप करता करता तुमचे आयुष्य सुंदर होईल, सुंदर. सगळं काही तुम्हाला आपोआप मिळायला सुरुवात होईल, आपोआप. काय सांगा? दिल्याने आनंद मिळतो. मनापासून काम केलं तर तुमची प्रगती होते, राष्ट्राची प्रगती होते. मग एका अंगाने विचार प्रदूषण बाजूला होईल, विश्वशांतीकडे आपला मार्ग चालू राहील. एकीकडे आपण आनंदी होऊन इतरांना आनंद करून देऊ शकतो, राष्ट्र प्रगतीपथावर जाऊ शकतं, आपल्या मुलांची प्रगती होऊ शकते, आपला उत्कर्ष होऊ शकतो. सर्व काही करून देण्याचं काम सद्गुरूंनी फक्त आपल्या साध्या शब्दात सांगितलं. लव वर्क. लव वर्क म्हणजे फक्त ऑफिस मधलं काम नाही, संस्थेमधलं काम, घरचं काम, समाजासाठी काम, हे सगळं तू करत जाशील, तुला सगळं काही मिळण्याची ताकद त्याच्यातच आहे. देण्यामध्येच येण्याची ताकद आहे, लक्षात ठेवा. आणि देतो ना तेव्हा तुझ्याकडे स्ट्रेस नसतो. देण्यामध्ये स्ट्रेस नाही, लक्षात ठेवा. घेण्यामध्ये स्ट्रेस आहे, देण्यामध्ये ग्रेस आहे. देताना विचार करू नको काय मिळणार आहे मला, देताना विचार करू नको काहीतरी कमी होईल. पैसे देताना
कुचकुच करून देऊ नको, कसं तरी घे बाबा. दान देताना श्रीमंत होऊन दान दे. श्रीमंत आहे, माझ्याकडे अबंडन्स आहे, माझ्याकडे ऐश्वर आहे, मी देतोय कशासाठी देतोय, माझ्याकडे आहे म्हणून देतोय. दुसरा कनिष्ठ आहे, दुसरा खालचा आहे म्हणून देतोय असं डोक्यात आणू नका. आणि देताना या कानाचा या कानाला कळणार नाही अशी दक्षता घ्या. कळलं तर जाऊन दे, पण मुद्दाम प्रयत्न करू नका. म्हणून देताना ते हात सोडा, सैल सोडा. म्हणजे पैसे द्या म्हणत नाही मी, पैसे देताना सुद्धा थोडासा आपलं हित पण जपा. आपल्याकडे आहे त्याच्यातला थोडा पार्ट दुसऱ्याला द्यायला शिका. बघा तुमचं आयुष्य कसं होईल, आनंदाचं, समाधानाचं, ऐश्वर्याचं असं तुमचं आयुष्य होऊन जाईल. वेळ फार कमी आहे, त्याच्यासाठी आम्ही कोर्सेस ठेवलेले आहेत भरपूर. कर्जतमध्ये कोर्सेस होतात, इथे येऊन सुद्धा आम्ही आमचे फाउंडेशन कोर्स, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, बाल संस्कार, आम्ही सगळं काही करत असतो. त्याचा तुम्ही फायदा घ्या. आणि हे विचार एका तासात सांगणार की नाही आहे, खूप मोठे विचार आहेत. मी फक्त तुम्हाला एक चव दिली आहे. तेव्हा तुम्ही सर्वांनी कोर्सेस करा. आम्ही कॉन्फरन्स कॉल करतो. आपलं यूट्यूब चॅनेल आहे, या यूट्यूब चॅनेलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि त्याच्यानं काय होईल, तुम्हाला सद्गुरूंचं मार्गदर्शन घर बसल्या बघायला मिळेल. आणि ते जर तुम्ही केलं तर तुमच्या आयुष्याचं सोनं होईल, हे लक्षात ठेवायचं. तेव्हा मी पुन्हा एकदा कराडवासियांना धन्यवाद देतो. आजूबाजूला संपूर्ण वेस्टर्न महाराष्ट्र आपले बसेस, गाड्या घेऊन इकडे आलेले आहेत आणि या विश्वप्रार्थना जपयाज्ञामध्ये त्यांनी भाग घेतल्या. सर्वांचं मी कौतुक करतो, सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. इथे येऊन ज्यांनी कार्यकर्त्यांनी हा एवढा मोठा उत्सव केला, त्या सर्व कार्यकर्त्यांचा मी कृतज्ञ आहे. त्यांना खूप काही मिळणार आहे याच्यातनं. त्यांनी जे केलंय ना त्याच्या दाम दुपटीने त्यांना मिळणार आहे, त्याच्याबद्दल नक्की शंका असू नये. तेव्हा मी इथेच थांबतो. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आनंदाचं